Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, सर्वांना नवीन वर्षाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आम्ही आलो होतो नदीवरच्या गणपती मंदिरला दर्शनासाठी. तर इथं आल्यावर बघतो तर खूप मोठ्यानं कार्यक्रम चालू होता. नाचत वाजवत खूप मोठ्यानं कार्यक्रम चालू होता. गुरुजींचे आगमन खूप मोठ्या प्रमाणात चालू होता. मी पण व्हिडिओ करूया म्हटलं मस्तपैकी. चला तर मग बघूया पुढे काय काय चालू आहे अजून यांचं कार्यक्रम. खूप छान चालू होता कार्यक्रम, कारण मस्त वाटलं बघून मला तरी. इथे 2 ट्रॉल्यामध्ये तर राम सीता हनुमान असं वेशभूषा केली होती. खूप छान, म्हणजे खूप छान दिसत होते ती. इतकं छान वाटत होतं ना, बघतच राहावं असं वाटत होतं. मस्तच केले होते खरं. इथे ना बांबूपासून इतकं छान एवढं मोठं मंडप तयार केलेलं आहे. इथे 108 कुंडे श्री गणपती महायज्ञ महोत्सव हा कार्यक्रम चालू आहे. खूप छान, म्हणजे खूप छान मंडप तयार केले आहेत. बघेल तिथं रेड साडीच्या लेडीज दिसत होत्या. सगळ्या लेडीज रेड साडी नेसून आल्या होत्या. इतकं छान सुंदर नटून आल्या होत्या. मस्तच दिसत होता नजारा, खूप छान दिसत होता. चला तर मग आपण जरा जवळ जाऊन बघूया काय आहे आतमध्ये. बघूया आपण तर या मंडपामध्ये 108 हवन कुंड तयार केलेले आहेत. डोक्यावर कळस घेऊन सगळे लेडीज तिथं जाऊन बसायचं आहे. नंतर पूजा चालू होणार आहे. 3 तासाचं काहीतरी पूजा असते. अजून स्वामीजींची एंट्री चालू आहे. कार्यक्रम चालू होण्यासाठी अजून खूप वेळ आहे. ठराविक लोकांचं चला तर मग आता आपण गणपती मंदिरात जाऊया दर्शनासाठी. इथं पण खूप गर्दी आहे. दर्शनासाठी आलेले आहेत इथं सगळे. गणपती मंदिर आज इतकं छान सजवलेत ना, खूप छान, म्हणजे खूप छान. मस्त वाटत होतं बघायला, छान. गणपती बाप्पा मोरया. थोडा अंधार पडल्यावर लाइटिंग वगैरे चालू झालं. इथं लाइटिंग वगैरे खूप छान दिसत होता. हे बघा, जालरमध्ये लाइटिंग आहे. खूप छान, म्हणजे खास वाटत होतं तो बघायला. मस्त वाटत होतं. नाही त्यांनीच केलं ते सगळं.
काय रंगोळी, काय पेंटिंग्स, वाव! नजारा इतकं छान दिसत होतं ना आज. खरंच मस्त वाटलं आज येऊन. इथं दर्शनासाठी आलो आम्ही, पण आल्यावर हा कार्यक्रम बघून तरी खूप खूप छान वाटलं मला. मस्त एन्जॉय केला आम्ही आज इथे.